उपसमितीची बैठक संपली। मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सुमारे 2.5 तास चर्चा। इंडिगो विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग। विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाची इमर्जन्सी लँडिंग। नागपूर ते कोलकाताला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग। जरांगे आझाद मैदान रिकामा करत नसल्यास अटक करा। ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील यांची मागणी। सोलापूर ग्रामीण नंतर शहरात देखील डॉल्बी बंदीचे आदेश। गणेशोत्सव आणि ईदे मिलाद उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यास पोलिसांनी केली बंदी। डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोलापूरकरांच्या वतीनं करण्यात येत होती। चंद्रपुरात शिवभोजन योजना बंद झाल्याने गरजूंची मोठी अडचण। 6 महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने शिवभोजन थाळी 1 तारखेपासून बंद। विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा मंत्री विखेंच्या भेटीला। शर्मांकडे महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटलांच्या भेटीला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा 4था दिवस। एनएसयूआय कडून आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह इतरांनीही दिली भेट। वाशिम आगारातील 14 बस गणेशोत्सवासाठी कोकणात पाठवल्यानं स्थानिक फेऱ्यांवर परिणाम। गणेशोत्सवात जिल्ह्यात प्रवाशांची मोठी गैरसोय। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून नाविन्यपूर्ण योजना रक्षक एआय नावाने व्हॉट्सअॅप चॅटबॉट तयार। व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणार। कोल्हापूर पालिका कर्मचाऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचा इशारा। प्रशासनाने आश्वासन देऊनही अद्याप कारवाई नाही। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात खांडी पिंपळगाव इथे स्मशानभूमीच नाही। अंत्यसंस्कारावेळी पाऊस पडत असल्याने कुटुंबियांवर सरणावर ताडपत्री पकडण्याची वेळ। 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान पदयात्रा काढली जाणार। यात्रा भीम आणि गांधी विचाराची समन्वय साधणारी असेल। तुषार गांधी यांची पत्रकार परिषदेत माहिती। पंढरपुरातील वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचालींना सुरुवात। कारखाना भाडेतत्वावर देण्याला कारखाना बचाव समितीच्या बैठकीत विरोध। भाडेकरू कंपनीला परिसरात पाय ठेवू न देण्याचा समितीचा इशारा। पुणे पालिकेसाठी नवं सुरक्षा दल सज्ज। क्यूआरटीची पहिली तुकडी उद्यापासून सक्रिय। पालिका अधिकाऱ्यांवरील हल्ले, आंदोलनं, पालिकेचं नुकसान यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कृती दलाची निर्मिती। राज्यातील सौंदर्य प्रसाधन उत्पादनाच्या किरकोळ विक्रेत्यांचीही होणार नोंदणी। अन्न औषध प्रशासनाचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव। मंजुरीनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार। नवीन सभासद नोंदणीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांकडून आकारला जाणारा कल्याण निधी अयोग्य। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी बांधव आक्रमक। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सिरसाळा इथे ओबीसी बांधवांचा जनमोर्चा निदर्शन। राज ठाकरे यांनी आधी लोकप्रतिनिधी बनावं। राज ठाकरेंना आरक्षणाबद्दल खूप काही माहित नाही। आमदार नरेंद्र भोंडेकरांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। अचलपूर मतदारसंघाचा विकास निधी मोर्शी मतदारसंघात वळवल्याचं प्रकरण। प्रवीण तायडे यांची बदनामी करण्यासाठी बनावट दस्तऐवज बनवल्याचा आरोप। प्रहारच्या 5 पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। राज्य मंत्रिमंडळाची उद्या 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर होणार बैठक। मराठा आरक्षण मुद्दा तापला असताना बैठकीला महत्त्व। तर सिल्लोडमध्ये 4 वर्षीय मुलाचा मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न। मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्याचा चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल। कोकणाच्या लाल मातीत निष्ठेची परंपरा। मुंबई गोवा महामार्गावर झळकले बॅनर्स। मनसेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांनी लावले बॅनर्स।
मुंबईमधील मालाड इथे दीपेश कामेरकर यांच्या घरात गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौराईंचे मनोभावे उत्साहात पूजन. सुहासिनी महिलांकडून विधिवत पूजा करत गाठीभेटी घेऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत गौरींना मनोभावे निरोप. वरळीतील विशाल परब यांच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी पंढरपूरच्या वारीचा देखावा. वारी वारकरी विठ्ठलाचा देखावा साकारण्यात आला असून देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्यातील शिवसेना भवनात गणेशोत्सवानिमित्त ऑपरेशन सिंदूरचा देखावा. शिवसेनेकडून हा देखावा उभारण्यात आलाय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पहलगाममध्ये जाऊन केलेली मदत या देखाव्यातून साकारली गेली. संकटातून सुटका, महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत असं या देखाव्याचं नाव आहे. तर रत्नागिरीतील देवरुख गावातील कुणाल निवळकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. बाप्पासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, घरात भक्तिमय वातावरण निर्माण. कराडमधील तळबीडमध्ये गौरी आणि कोमल या दोघींनी लेख वाचवा लेख शिकवा या थीमवर गौरीचं डेकोरेशन करून सामाजिक संदेश दिलाय. काटकरांच्या घरात देखावा पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. भंडाऱ्यातील गणेशपूर इथे गणेशोत्सवानिमित्त तिरुवनंतपुरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची 85 फूट उंच प्रतिकृती साकारली. प्रतिकृतीत मंदिरातील 6 सुवर्णद्वारांची कलात्मक रचना आणि शिल्पकलेचा राजशाही ठसा भाविकांचं विशेष आकर्षण. कळवा येथील शिंदे कुटुंबियांनी आपल्या घरी रायगडावरील थेट दृश्य प्रतिबिंबित करणारा हा भव्य आणि आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारला. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या रहिवासी संकुलात मागील 35 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातोय. मुंबईत लुप्त होत चाललेल्या चाळींची प्रतिकृती साकारली गेली. दगडी चाळ, लालबागची चाळ अशा मुंबईत लुप्त होत चाललेल्या चाळींची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. कोल्हापुरात पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक. पोलीस आणि पालिका प्रशासनासोबत जोरदार वादावादी. सप्टेंबरला लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची रांग रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार. तर मुखदर्शनाची रांग 5 सप्टेंबरला रात्री 12 नंतर बंद करण्यात येणार. नालासोपाऱ्यातील श्रीअंश परब यांच्या घरी बाप्पासाठी सुंदर सजावट, आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशा फुलांनी सजवलेला हा देखावा. कोकणात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह. रायगडमधील श्रीवर्धन निरंजनवाडीत पारंपरिक खेळ खेळत नागरिकांकडून गणेशोत्सव आनंदाने साजरा. मुंबईतील मालाड पूर्व येथील इंगळे कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान. कुटुंबाकडून बाप्पासाठी आकर्षक फुलांची आरास. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील खडके यांच्या कुटुंबियांनी गणरायासमोर ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृती साकारली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची आरास सर्वांचे लक्ष वेधून घेतली. पंढरपुरातील यादव कुटुंबियांकडून गणपती गौराईसमोर केदारनाथ मंदिराचा देखावा. केदारनाथ मंदिराच्या देखाव्यात साक्षात मंदिरासमोर उभे असल्याचा तर पनवेलमध्ये भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या घरी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन. महिलांनी फुगड्या खेळत पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. सातारा जिल्ह्यातील कोरेगावमधील विनायक गोरे यांच्या गणेशोत्सवानिमित्त सुंदर देखावा साकारण्यात आला. वेगवेगळ्या धान्यांची आणि डाळींची आरास करत पर्यावरणपूरक देखाव्याने बाप्पाला सजावलं. सोलापुरातील बार्शीतील ओबीसी महिलेच्या घरी मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ देखावा. घरातील गौरी गणपती समोर मुंबईतील आंदोलनाचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला.
गणपती आणि सारथी मूषकचा घरातील गोंधळाचा देखावा. यवतमाळमध्ये टाके कुटुंबातील अभिनव आणि मजेशीर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. विरारमधील स्वानंदी गवस कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. बाप्पाची भक्तिमय वातावरणात आरती. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज. विसर्जनासाठी पुण्यात 82 रुग्णवाहिका सज्ज. आज गणेशोत्सवाचा 7वा दिवस. आज घरगुती गणपती आणि गौराईंचं विसर्जन पार पडणार. विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे. यवतमाळच्या सिंघानिया नगरात तिजारे कुटुंबाचा वेगळा गणेशोत्सव. कुटुंबाकडून बाप्पासाठी ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणारी सजावट. सजावटीत गायीवर बसलेला बाप्पा विराजमान. गौरी विसर्जनानिमित्त आज मुंबईतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी. शासनाकडून परिपत्रक जारी. मुंबईत वरळीत गणेश केळशीकर यांच्या घरी बाप्पा विराजमान. केळशीकर कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. सोलापुरातील रानमसले गावात गणेशोत्सवाची अनोखी परंपरा. पूजेचा मान असलेल्या व्यक्तींना टाळ मृदुंगाच्या गजरात पूजेसाठी आमंत्रण. गावातील तरुण व्यसनापासून दूर राहण्यासाठी तसेच वारकरी संप्रदायाची प्रथा टिकवण्यासाठी मंडळाचा उपक्रम. सोलापुरातील उत्तर कसबा येथील रुपाली वाडेकर यांच्या घरी कोकणातील गौराई स्थापन. या गौराईला मटणाचा नैवेद्य. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही वाडेकर कुटुंबियांकडून जतन. पैठण येथील स्वाती माने यांनी बाप्पासाठी मनोज जरांगेंचा मुंबईतील आमरण उपोषणाचा देखावा साकारलाय. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला. कोल्हापूर घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी. खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. कोकणात पावसाचा जोर वाढला. रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात मुसळधार पाऊस. जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर हिंगोलीतील इसापूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून 18,416 क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस. इराई धरणाची पाणी पातळी वाढल्यानं धरणाचे 7 दरवाजे उघडले. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गेल्या महिन्याभरापासून पंजाबमध्ये पावसाचा हाहाकार. 1,300 गावांना पुराचा वेढा. हजारो लोक बेघर तर 29 जणांचा मृत्यू. अमरावतीत सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. 50% अधिक पिकावर रोगाचं संकट. सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार. शेतकरी चिंतेत. वाशिममध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठा चढउतार. दरामुळे शेतकरी आणि ग्राहकांवर मोठा परिणाम. पावसामुळे भाजीपाल्याच्या गुणवत्तेत घसरण. हिंगोलीतील 60% नुकसानीचे पंचनामे पूर्ण. 91,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 92,510 शेतकऱ्यांचं नुकसान. ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झालेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बनला चोर. सराफा दुकानातून सोन्याचं ब्रेसलेट चोरून पळ काढलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नागपूरमधील धक्कादायक घटना. बीडमध्ये हायवा गाडीच्या हप्त्यासाठी 20,000ची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरातील कुलस्वामिनी कला केंद्रावर अज्ञातांकडून तोडफोड. कामगारही जखमी. हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट. तक्रारीनंतरही अद्याप कारवाई नाही. तर पुण्यात 4 वर्षात 3,000 किलो गांजा जप्त. पोलिसांकडून धक्कादायक आकडेवारी समोर. पोलिसांकडून अधिकचा 200 किलो गांजा जप्त. यंदा केवळ 5 महिन्यात 225 किलो गांजा जप्त.
जालन्यात गोवंश जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. गोवंश हत्या करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आरोपी विरोधात मोक्का लावण्याची कैलास गोरंट्याल यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज विक्रेत्यांची पोलिसांकडून धिंड. अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई. 3 आरोपींकडून एमडी ड्रग्ज आणि गोळ्या जप्त. यवतमाळात गांजा विक्रीसाठी आलेल्या ओडिशातील 2 इसमांना अटक. सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर कोरवली ब्रिज जवळ कारवाई. 17 किलो गांजासह 4.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. तर उल्हासनगरात चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरी केलेले 21,000 रुपये हस्तगत. तसेच चोरीसाठी वापरलेला चाकूही हस्तगत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.